भाजपनी केलेला सर्वे नसून तो भाजपची एक मनगढत कहाणी आहे असं मी मानतो. आपणच दाखवायचा सौके पार सर्वे आहे, मीडियाकडे आपणच माहिती द्यायची आणि आपल्या एक लोकांचं परसेप्शन बदलण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे असं मी मानतो. या पलीकडे काही नाही आहे. ज्यावेळेस हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला सर्वेमध्ये 100 पेक्षा जास्त जागा मिळतात. त्यांचा सर्वे त्यांनाच माहीत, त्यांनीच केला, दुसऱ्याला काय माहीत, तेच मीडियापुढे सांगायचं. हे सगळंच आपलं झाकून सगळं व्यवस्थितपणे लोकांना मूर्ख बनवण्याचा हा नवा धंदा नेहमीचा भारतीय जनता पक्षाचा राहिलेला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर महाविकास आघाडी किंचित उरेल मुंबईत असं म्हणतात भाजपचे नेते. ठीक आहे ना. आता त्यांना काल परवा मुंबईत भेटलेले ID जे मिळालेत याचे मतदार ID त्यावरून त्यांना विश्वास असेल. हे जसं महाराष्ट्र केलं, बिहार केलं आहे त्या पद्धतीनं ते मुंबई करतील. त्यामुळे यात काही लोकांना नवल वाटण्याचं काही कारण असणार नाही. इमानदारीनं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. दूध का दूध पाणी कोण किंचित उरते हे तुम्हाला तुमची अवकाश दिसून पडेल. भाऊ, काल अर्ज वापस घेण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास 100 नगरसेवक भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आणि 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. ते सगळंच दादागिरी, गुंडगिरी, पैसा, दबाव यंत्रणेचा वापर यामुळे हे 100 आहे. ठीक आहे. असंच करून जर पैशाचं प्रलोभन देऊन, दबाव तंत्राचा वापर करून, पोलीस बळाचा वापर करून, गुंडगिरी करून, दादागिरी करून, धमकावून जर निवडणुका होत असतील आणि अनपोच झाले म्हणून पाठ थोपटून घेत असतील तर ते होणार. आता ते बोगस व्हॅलिडिटी, मंत्री राणांच्या आई ते राजपूत आहेत, राजपूत भामट्याची जोडलेली आहे जात प्रमाणपत्र. ते राणा जे जळगाव जिल्ह्यातील मंत्री आहेत, पणन मंत्री, ते राजपूत भामटा झालेत. ते मूळ राजपूत आहेत. राजपूत भामट्याचं प्रमाणपत्र घेऊन OBCचं जात कास्ट सर्टिफिकेट काढली, त्याचे पुरावे आले आहेत आमच्याकडे. तर हे सगळं करा. आता सत्ता तुमची आहे, पॉवर तुमच्या हातात आहे. त्याचा वापर करून, यंत्रणेचा वापर करून लोकशाही पायदळी तोडवण्याचा तुम्ही ठरवलंच आहे, तर तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ सुद्धा बिनविरोध चिखलदरामध्ये झालं ना. तेच विचारला, त्याचंच उत्तर मी दिलं. परत पुन्हा ते काय मामे भाऊ येऊ देत, उद्या आते भाऊ आणतील, सगळंच आणतील. त्याच्या संदर्भातली यशोमती ठाकूर आमच्या मंत्री आहे, माजी मंत्री, त्यांनी त्याचं उत्तर काल दिलेलं आहे. माळेगावच्या प्रचारात अजितदादा काल म्हटले की मत तुमच्या हातात आहे, निधी देणं माझ्या हातात आहे. जर तुम्ही माझ्या मतांमध्ये काट मारली तर मी देखील कामांमध्ये काट मारली. हो, आता ते सगळीकडेच तसं धमकवून आहे ना. आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय नगरमधला आहे की कुठला तरी, ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत. ते खुलेआम मतदारांना धमकी देत आहेत. तुम्हाला घरकुल आम्ही दिले, 2 हप्ते आम्ही टाकलेत, खबरदार माझ्याशी गाठ आहे, मत नाही दिलं तर बघून घेईल, एकेकाला लोडवीन, असं ते अशा धमक्या चालल्या आहेत. निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात. मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात. सगळं धमक्या देणंच सुरू आहे. निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ. हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे. स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय. म्हणजे एकीकडे मालही आहे आणि माल देऊन जर नाही, मालही देतात. माल भरपूर झालेला आहे. आता इतका माल प्रचंड झालेला आहे की माल म्हणजे धन, नाहीतर त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये. नाहीतर ते धन एवढं झालेलं आहे, माल लगाव माल कमाव, सगळं असं झालेलं आहे. त्यामुळे जनता ठरवेल, ज्या दिवशी डोक्यात त्यांच्या राग घुसेल त्या दिवशी माल घेतील आणि गाल सुजवतील. तो दिवस काही फार दूर नाही असा आपण विचार करू. आता पद सुधारत आहे ना. रुपया घसरला की भारतीय जनता पक्षाच्या सरकारची पद सुधारते, म्हणून रुपया त्यांनी कमीत कमी खाली आणावा, म्हणजे यांची पद फार देशभरात सुधरेल.
थोडी जनाची नाही तर मनाची ठेवली तर त्याचा अर्थ लोकांना कळेल. आता रुपयाची घसरण होते आहे, इकॉनॉमी सगळी डाऊन झालेली आहे, देश कर्जबाजारी झाला आहे, 10.5 लाख करोडचा कर्ज या देशावर झालेला आहे. आणि हे सगळं होत असताना त्यांना पुन्हा पाठ थपटपून घेतात, सगळे मॅगझिनवर छापून घेतात की भारतीय जनता पक्षाचं सरकार, मोदी सरकार कशा पद्धतीनं काम करते हे दाखवण्याचा पुन्हा प्रयत्न आहे. मला वाटतं की बांगलादेशापेक्षा, नेपाळपेक्षा, जेवढ्या नेबर कंट्रीज आहेत त्यांच्यापेक्षाही आता रुपयाची स्थिती ही केविलवाणी झाली आहे. भारतातला रुपया रडतोय माझी अशी अवस्था केली म्हणून, आणि हे रडत असताना हे मात्र हसत आहेत सत्तेमध्ये खुर्ची उभवणारे भारतीय जनता पक्षाचे नेते. का रुपया घसरतोय, का रुपयाची किंमत कमी होते आहे, तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टवर का परिणाम झाला, तुमचा GDP मॅन्युक्युलेटेड करून का दाखवत आहे, याचं सगळं आहे. पण आता छापणारे सत्य दाखवणारे नाही, सत्य येणारच नाही. सत्य कोणी पुढे आणला की त्याला संपवण्याचं जर काम होत असेल तर देश उद्या कंगाल होऊन भीक मागणारा रस्त्यावर ह्या सगळ्या देशाची स्थिती जगामध्ये ही पुढे बघायला मिळेल. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी सध्या जबाब नोंदवण्याचं सुरू आहे. आरोपी शीतल तेजवानी यांना VIP ट्रीटमेंट देण्यात आली, तर दुसरी जे तक्रारदार आहे खरे पीडित जे आहे त्यांना साधं पाणी सुद्धा विचारण्यात नाही आलेलं आहे. एकूण ती जी ट्रीटमेंट जी मिळते ज्या पद्धतीने, बरोबर आहे ना. माल घेणारा कोण आहे, तर तेजवानी कडून घेणारा जे जमीन आहे ते तो माणूस इतका मोठा आहे की त्याला जमीन विकणारी गरीब कशी. जो व्यवहार 300 करोडचा होतोय, आता आजकाल जर संपत्ती पाऊंड ट्रीटमेंट मिळत असेल, धन पाऊंड ट्रीटमेंट मिळत असेल, तर गरिबांनी न्यायाची अपेक्षाच ठेवू नये. गरिबाला न्याय दुरापास्त झाला आहे. गरीब पोलीस स्टेशनची पायरी चढूच शकत नाही अशी अवस्था झाली आहे. गरीब कोर्टामध्ये जाऊ शकत नाही न्यायासाठी. ही व्यवस्था देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्याचाच तो एक भाग आहे की तेजवानीला VIP ट्रीटमेंट आणि इतरांना मात्र वाईट ट्रीटमेंट. म्हणजेच हे सगळं प्रकरण यांची मिलीभगत आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. हे थोडासा पुढे आलं म्हणून, नाही तर आतापर्यंत हे 1800 कोटीची जमीन घशात घातली असती. अशा करोडोच्या जमिनी आता घशात घातलेल्या आहेत. पुढे येईल ते, त्याचं सुरू आहे. सगळे माहिती मागवणं सुरू आहे आमची. सत्तेचा मोर्चा एकत्र काढला आणि मग निवडणुका वेगळ्या काय, शरद पवार साहेबांनी काल काँग्रेसला विचारणा केली आणि एकत्र चर्चा व्हावी. हे बघा, मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्या संदर्भातला होता. शेवट आयडिओलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडिओलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा. पण पवारसाहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे. शासकीय कंत्राटदार जे आहेत त्यांनी परत एकदा काम थांबवलेलं आहे. येत्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं जे काम सुरू होतं त्याची डेडलाईन 1 तारखेपर्यंत होती, पण ते आता ती पूर्ण होणार नाही असं दिसतंय. आणि 150 कोटी जे मागच्या वर्षीचे शिल्लक होते फक्त 20 कोटीच रिलीज केले आणि त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण. नाही, द्यायला पैसे कुठे आहेत? बंगले बनवायला पैसे आहेत, बंगल्यांना 5 स्टार हॉटेलसारखं बनवायला पैसे आहेत, पण कंत्राटदारांना पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. आत्महत्या करतायत कंत्राटदार. आता काम कशाला करतील? थोडे पैसे द्यायचे आणि काम करून घ्यायचं आणि मग त्याला 5%, 2%, 10% असे पैसे देत राहायचे. 5-5, 10-10 वर्ष जर पैसे घेतले, बँकांचं कर्ज काढून कंत्राटदारांनी काम केलं आहे, हात उसने घेऊन केलं आहे, जमीन गहाण ठेवून केलेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं जर निवडणूक जिंकण्यासाठी त्यावेळेस इतकी मोठी कामं मंजूर करून घेतली, पैसे नसताना, तिजोरीत खडखडाट असताना, आज ते भोगावं लागतं आहे. सगळे विभाग मिळून जवळपास 1 लाख कोटीचे देणे आहेत आणि तरी पण आपला नवनवीन उद्योग यांचे सुरू आहेत. आपल्या आमदारांना पैसे देणं, अधिकचे पैसे देणं, म्हणजे ठेकेदाराचे पैसे द्यायला नाही, पण आमदारांना मात्र अधिकचे पैसे देण्यासाठी पैसे आहेत. हे एकूणच मला वाटतं की राज्य दिवाळखोरीकडे निघालेलं आहे.
राज्याची दिवाळखोरी तर आहेच, पण त्यापेक्षा या सरकारच्या अकलेची दिवाळखोरी जास्त निघालेली आहे, असं एकूण त्याचा अर्थ होतो. तुम्ही मनसे आणि शरद पवार यांच्याबाबत जे बोलले, जर भाजपला हरवायचं आहे तर तुम्ही मनसेसोबतही निवडणूक लढवायला तयार आहे असं त्याचा अर्थ काढायचा का? ना असं आहे की काही ठिकाणी मनसेबरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून ते पुढे गेलेले आहेत. त्यांना वाटतं की इथे भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ. काही ठिकाणी लोकांनी ठरवलं की नाही जायचं, आम्ही स्थानिक पातळीवर सोडला आहे, पण पवारसाहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे. त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमच्या लोकांची भूमिका आहे. या संदर्भात चर्चा सुरू आहे. भाऊ, सावरकर बदनामी प्रकरणात नाशिक येथे सुरू असलेला खटला न्यायालयाने रद्द केलेला आहे. योग्य कायदेशीर प्रक्रियेचं पालन न केल्यामुळे हा खटला रद्द करण्यात आला. राहुल गांधींना मोठा दिलासा आहे. जाऊ देत तर किती ठिकाणी खटले टाकलेत. जगामध्ये कोण आहे, कोणाचं नाव आहे? गांधींचंच नाव आहे ना. जगामध्ये बाबासाहेबांचं नाव आहे, जगामध्ये नेहरूंचं नाव आहे. अभ्यास यांच्यावर केला जातो, कुणावर अभ्यास केला जातो. त्यामुळे खरं तर अशा प्रकारचे सत्य मांडल्यानंतर खटले भरले जात असतील आणि वेठी धरलं जात असेल, उद्या गोडसेला खुनी म्हणू नका, महापुरुष म्हणा म्हणून म्हणतील, मग त्यावर आपली चर्चा होईल आणि मग खटले भरले जातील की वडेट्टीवारांनी हुसेनला खुनी म्हटलं, गांधीचा खून करणाऱ्याला खुनी नाही म्हणायचं. असंच त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्याला महापुरुष म्हणायचा, महामानव म्हणायचा, देव म्हणायचा, मंदिर बांधतायत. ही मी सांगितलं की वैचारिक दिवाळखोरीच आता आहे, याला तुम्ही काही करू शकत नाही. पण एक आहे की न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. अशीच न्यायालय जर वागायला लागले तर देशातील खरा न्याय लोकांना मिळेल ही अपेक्षा ठेवतो. जर हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपवं असं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत म्हणाले. हे आता इतिहास खूप मोठा आहे. महात्मा गांधींच्या खुनापासून याची सुरुवात करावी लागेल जर वागायचं झालं तर. तुमच्या चॅनलकडे तेवढा वेळ माझं वक्तव्य दाखवायला आहे की नाही मला जरा शंका आहे. म्हणजे टिळकांना बघा, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधली आणि शिवजयंतीचा कार्यक्रम महाराजांचा सुरू केला. त्यानंतर आमच्याच याच्यात टिळकांना वाटलं की त्याने आपण गणपती उत्सव सुरू करावा आणि त्यांनी गणपती उत्सव सुरू केला. यामध्ये धार्मिक कुठे आला आहे? शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये धार्मिकता आली की गणपती उत्सवामध्ये आली. ठीक आहे, धार्मिक म्हणून आपण धर्म म्हणून स्वीकारलंय त्याला. पण मूळ ज्या वेळेस गांधीजींनी काँग्रेस सामान्य माणसापर्यंत पोहोचवली त्यावेळेस मात्र थोडासा मनोवादी विचार असलेल्यांच्या डोक्यामध्ये गांधीच्या संदर्भातला राग निर्माण झाला. गांधींचा खून काही केवळ एका 55,00,000 कोटी रुपये दिले म्हणून होता. गांधींच्या खुनाचा प्रयत्न 4 वेळा झाला आणि शेवट संपवलं स्वातंत्र्याच्या पूर्वी झाला. खरं तर याचा इतिहास खूप मोठा आहे. ज्यावेळेस आपण गांधींच्या खुनापासून विचार करतो आणि पुढे जातो तर इथे गांधीजींचे विचार सर्वांना घेऊन चालणारे होते. त्याच वेळेस जी मंडळी काँग्रेसच्या मंत्रिमंडळात होती त्यांचे विचार वेगळे होते. त्यांनी त्यापासून परावृत्त होऊन आपले वेगळे विचार मांडले. जगाचा विचार केला. हा हिंदू शब्द जो उठून आला, पूर्ण पहिले ब्राह्मण संस्कृती होती, मग त्याला 2% लोकांनी काही संपूर्ण देश आपण ताब्यात घेऊ शकत नाही म्हणून हिंदू शब्द आला आणि हिंदू संस्कृती सुरू झाली. हे इतिहास आहे, लपून काही राहिला नाही. ठीक आहे, आता हिंदू म्हणण्यापेक्षा संतांनी जे विचार पिरलेत या देशामध्ये, संत महात्म्यांनी, की हा देश इंग्रजांनी जे काही दरी निर्माण केली हिंदू मुस्लिमांची, त्याच्या पलीकडे देश न्यायचा असेल तर मानवता दृष्टिकोन ठेवून देशाला पुढे नेलं पाहिजे, माणुसकीच्या दृष्टीनं पुढे नेलं पाहिजेत, हे विचार होते, हे भूमिका होती. पण अलीकडे हिंदू म्हणून आपले हिंदू म्हणून, मुस्लिम म्हणून जर धार्मिक तेढ निर्माण करून मताची बिदागी मिळवून सत्तेची खुर्ची मिळवता येत असेल तर मोहन भागवतांचं म्हणणं खरं आहे.